शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापूर प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा वॉच. मुख्यमंत्री फडणवीस थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. पुराव्यांपासून प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याचं लक्ष विचलित झाल्याची टीका. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. नसरापूर प्रकरणावरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आक्रमक. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अक्षय शिंदेला ठोकला होता. पोलिसांच्या बंदुका नराधमांना ठोकण्यासाठीच. नसरापूर प्रकरणावरून खासदार ज्योती वाघमारे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत निषेध. इगो सोडा. महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्यानं घ्या. गुन्हा, अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी. पुढे काहीच नाही. रोहित पवारांचा सरकारवर घणाघात. विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणण्याची मागणी. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. सह्याद्रीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये फास्टॅगसह नराधमाच्या फाशीची मागणी करणार. नसरापूर घटनेतील पीडित चिमुकलीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे. नराधमानं तोंडामध्ये मौजा कोंबल्यामुळे चिमुरडीनं जीव गमावला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. ममता बॅनर्जींचं थर्ड डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर बावनकुळेंचा दावा. भाजपकडून 365 दिवस निवडणुकीचा सराव. हा लोकशाहीचा नाही, मोदी शहांचा विजय. विधानसभेच्या निकालावरून संजय राऊतांची टीका. तर काँग्रेस जिंकली की विजय आणि भाजप जिंकली की संशय. नवनाथ बन यांचा पलटवार. आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षामध्ये कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार, सूत्रांची माहिती. 150 वर्षानंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेतायत? पुतना मावशीचं प्रेम आताच का आलं? शिवाजी कोण होता पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. बोंदुखरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा खळबळजनक दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न सुरू. थलपती विजयच्या निवासस्थानी नेत्यांच्या भेटीगाठी. धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गमध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. तर धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत. पुणे पोलिसात लाचखोरीचा आरोप. टाकळी हाजी चौकामध्ये तरुणाकडून स्टिंग ऑपरेशनचा दावा. कथित व्हिडिओमुळे खळबळ. पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट. गोदावरी नदीचा श्वास गुदमरला. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी आणि रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचे दुर्लक्ष. अंगारकी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरं गजबजली. दादर, सिद्धिविनायक, गणपतीपुळे. पुण्याच्या दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.